पश्चिम मुंबईमध्ये नेमकी कशी लढत झालेली होती, किती टक्के मतदान झालं आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर या ठिकाणी एकीकडे शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र बायकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, तर दुसरीकडे शिवसेना युबीटी ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तीकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते। आणि त्यानंतर इथं 2019ला मतदान झालेलं आहे 54.37%, तर 2024ला इथं मतदान झालंय 54.84%। थोडाफार फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय, पण उत्तर पश्चिम मुंबईमध्ये दोन्ही शिवसेना एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं आहे। रवींद्र बायकर ज्यांनी लोकसभेच्या काही दिवसांआधीच शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने प्रचार या ठिकाणी केलेला आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य समोर आलेली होती, त्यामुळे या निवडणुकीला खूप महत्त्व प्राप्त झाल्याचं पाहायला मिळते। आणि त्यामध्येच अमोल कीर्तीकर जे जेव्हापासून निवडणुकीच्या रिंगणात उतरले, त्यांना जेव्हापासून तिकीट जाहीर झालेलं होतं, त्यानंतर त्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा पाहायला मिळाला होता आणि अशामध्ये ही लढत या ठिकाणी झाली आहे दोन्ही शिवसेनामध्ये। आणि त्यामुळे इथून आता नेमकी इथली जनता कोणाला निवडून देणार, कोणत्या शिवसेनेला स्वीकारणार आणि कोणत्या शिवसेनेला नाकारणार ते या ठिकाणी ठरणार आहे। तर इकडच्या लोकांना नेमकं काय वाटतं, इकडचा उत्तर पश्चिम मुंबईचा पब्लिक पोल नेमका काय आहे ते बघूया। अमोल कीर्तिकर साहब का थोड़ा बातचीत अच्छा है लोगों में। शक्यतो रवींद्र बायकरांनी बहुतेक वर्ष जे काम केलेले आहेत जोगेश्वरीच्या एरियामध्ये पावामध्ये ते रवींद्र बायकर आहे। अमोल कीर्तिकर येणार। अमोल कीर्तिकर आणि ते पक्षाचे नाही काही होऊ शकत, ते कोणाचेच नाही होऊ शकत। अमोल कीर्तिकर कामं आहेत त्यांची। वायकर साहेबांनी इकडे खूप भरपूर कामे केले, ते येणारच। अमोल कीर्तिकर 99.9%। अमोल कीर्तिकर साहब चुन के आएंगे। शिवसेना जेवढे रवींद्र बायकर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।